आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड वेदा परीचा ड्रेस घालून फिरत असते आणि मंजिरीला बोलते, आजी चल ना आपण परी परी खेळू. तेव्हा मंजिरी बोलते की अगं असं कोण खेळतं, नाही तू खेळ, मला नाही खेळायचं. तेव्हा वेदा बोलते, आजी चल ना. आजी बघ, मी परी आणि तू चेटकीन. तेव्हा मंजिरीला राग येतो. मंजिरी बोलते, वेदा असं खेळायचं नाही. आणि तेव्हा ती तिची परीची काठी घेते आणि बाजूला ठेवून बोलते की कोण बोललं तुला असं, आणि कोणी सांगितलं तुला हा खेळ खेळायला. तेव्हा वेदा बोलते, अनन्या तूने. तेव्हा अनन्या बोलते की वेदा अगं काय आहे, तू आजीला मॅजिक नाही सांगितलं तुझ्या काठीचं. तेव्हा वेदा बोलते, हो आजी मी तुला मॅजिक दाखवते. तेव्हा वेदा बोलते की वेदा थोडेसे जादू मंतर करते आणि बोलते की आजीचा मोबाईल स्विच ऑफ होऊ दे. तेव्हा आजीला विचारते, झाला स्विच ऑफ? तेव्हा मंजिरी बोलते हो. तेव्हा वेदा खेळत असते. अनन्यालाही तसंच गोल गोल फिरून बोलते की आत्याचा मोबाईल स्विच ऑफ होऊ दे. तेव्हा तिचाही मोबाईल स्विच ऑफ होतो. तेव्हा तिथे अंबिकाही असते. अंबिका बोलते की या घरात फक्त वेदाच अशी आहे की तिच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, तर बाकी घरात काय चाललंय. तेव्हा वेदा सोफ्यावर उभे राहून खेळत असते, उड्या मारत असते. तेवढ्यात मीरा येते आणि मीरा रागवते वेदाला की वेदा अगं काय चाललंय तुझं, खाली उतर पडशील. तेव्हा वेदा बोलते, आई प्लीज मला खेळू दे ना, आणि परी कधी खेळते का. तेव्हा मीरा तिला सांगत असते की खाली उतर म्हणून. तेव्हा अंबिका बोलते की मीरा खेळू दे ना वेदाला, आणि काय ना ह्या घरात तीच आहे की ती तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे, बाकी घरातलं वातावरण बघितलं नाहीस तू. तेव्हा अंबिका बोलते की तू काळजी नको करूस, मी नाही पडू देणार वेदाला. तेव्हा वेदा खेळत असते. म्हणजे इकडे टेन्शन असतं की अंबिकाच्या शक्ती गायब का नाही झाल्या म्हणून. तेव्हा वेदा सोफ्यावर चढते आणि वेदाचा पाय घसरतो आणि वेदा सोफ्यावर खाली पडते आणि खालून सोफ्याच्या खालीही पडते. मीरा पटकन धावत जाते आणि बोलते की वेदा वेदा लागलंस का बाळा. तेव्हा मंजिरी मुद्दाम येते, वेदा लागलं का तुला. इकडे अंबिका टिचकी वाजवते पण तरीही वेदा पडते. त्यामुळे अंबिकाला कळत नसतं की जे शक्त्या कुठे गेल्या. तेव्हा ती मीराला सांगत असते की अगं मीरा, मी टिचकी वाजवली होती ग, पण माहीत नाही काय झालं असं. तेव्हा अंबिकाच्याच मागे अनन्या उभी असते. मीरा रागारागात उठते आणि जोरात अंबिकावर चिडते, कळत नाही का तुला, सांगितलं होतं ना पडून जाईल ती, लक्ष देता येत नाही तर कशाला मागे उभं राहावं. असं तसं मीरा भावनेच्या भरात बोलली जाते. तेव्हा हे सगळं अनन्याला वाटतं की मलाच बोलते. तेव्हा अनन्या बोलते की मीरा जरा तोंड सांभाळून बोल, तुझ्या बाबांचं आणि तुझ्या बाबांचा राग माझ्यावर का काढतेस. तू, तुझे बाबा आणि तुझी सासू गोंधळ घाला, मला का घेतेस त्याच्यामध्ये. तेव्हा मीराला काहीच कळत नसतं की काय झालं काय झालं माझ्याकडनं असं, कारण की ती अंबिकाला बोलत असते ना. अनन्याला असं वाटतं की ती तिलाच बोलते. तेव्हा मंजिरी मुद्दामच येते आणि बोलते की अगं अनन्या, बोलताना जरा सांभाळून बोल. आणि काय मीरा, काय मीरा. अनन्या बोलते की अगं आई ती बघ ना कशी बोलते. तेव्हा मंजिरी बोलते की काय बोलते ती, आणि ती तुझी मोठी वहिनी आहे, ती बोलली तर काही हरकत नाही, तुला काय, तुझी वहिनी आहे ना, नीट नाही बोलतायत तुला, जा मीरा जा वेदासाठी स्प्रे घेऊन ये म्हणून. तेव्हा अनन्या जाते. तेव्हा अंबिका सांगत असते की हे बघ ना मीरा, खरंच मी टिचकी वाजवली होती अगं, पण माझी शक्ती थांब, मी वेदाला दुखतं आहे ना, मी बरं करून दाखवते. तेव्हा अंबिका पुन्हा टिचकी वाजते, पण वेदावर काही असरच होत नाही. तेव्हा अंबिका टेन्शनमध्ये येते. तेव्हा मंजिरी मुद्दामच वेदाला विचारून घेते की दुखतंय का बाळा. तेव्हा वेदा बोलते, हो आजी. तेव्हा मीरा म्हणत बोलते की किती चांगलेपणाचा आव आणताय, ह्या नर्मदा आत्याला नाक घासायला लावलं स्वतःच्या पायावर, असं कोण करतं. बाबा म्हणाले ना ते नक्कीच बरोबर असणार आहे, या दिसतात तेवढ्या साध्या नाही आहेत. नर्मदा तिच्या खोलीत रडत असते. अजित आणि दामोदर तिला समजवत असतात. तेव्हा दामोदर बोलतात की बायको नको ना रडूस, मला तर असं वाटतंय ना त्या मंजिरी वहिनीने मुद्दाम केलं असणार आहे. तेव्हा अजित बोलतो की नाही, चूक त्यात मामीची नाही आहे, चूक त्या थेरड्याची. तेव्हा नर्मदा जोरात चिडते आणि बोलते की चूक बस झालं आता, चूक त्यांची नाही, चूक तुमच्या दोघांची आहे. कारण की माझा नवरा आणि माझा मुलगा कुचकामी आहेत म्हणून मला इथे आश्रितासारखं राहावं लागतं आहे. तेव्हा नर्मदा बोलते, तुम्ही काहीच करू नका, आता जे काही करेल ना ते मी करणार आहे. तेव्हा मंजिरीने मला पायावर नाक घसाडायला लावलं ना, नाही मी त्या मंजिरीला माझे पाय धुवायला लावले ना, तर नावाची नर्मदा नाही. इकडे मंजिरी तिच्या खोलीत येते आणि हसत असते जोरजोरात. तेवढ्यात दरवाजा वाजतो. मंजिरी दरवाजा ओपन करते. अनन्या असते. तेव्हा मंजिरी थोडी स्वतःचा बिहेव चेंज करते आणि बोलते, अनन्या तू. तेव्हा अनन्या बोलते की आई काय झालं, हसत का होतीस. तेव्हा मंजिरी बोलते, अगं काही नाही, ते मोबाईल सुरू होता. तेव्हा अनन्या येते आणि बोलते की वेदाला जरा दवाखान्यात घेऊन जाते. तेव्हा मंजिरी बोलते की अगं खूप लागले का. तेव्हा अनन्या बोलते की नाही, पण एकदा दाखवून घेते डॉक्टरांना. तेव्हा मंजिरी बोलते बरं.
तेव्हा अनन्या बोलत असते की आई, मीरा वहिनीचं खूप अति होतं आहे हं, ती खूप काहीही बोलते मला, मी प्रत्येक वेळेस ऐकून नाही घेणार हं. तेव्हा मंजिरी मनात बोलते, ह्या अंबिकामुळे खूप फायदा होतो आहे माझा. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करते, अगं मी ना आईची पोर म्हणून आपण तिला या घरात आणलं, तिला जीव जीव लावला, जशी तू आहेस मला तशी तीही मला मुलीसारखीच आहे. पण काय करते, मीरा सध्या जरा वेगळी वागते. मंजिरी अनन्याला मीराबद्दल भरवायचा प्रयत्न करत असते. तेव्हा मंजिरी बोलते की मी काय करू अनन्या, काय करू, तिच्या बाबांनी माझ्यावर जे काही आरोप लावले. तेव्हा मंजिरी रडायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की आई शांत हो, आणि अनन्या मंजिरीला मिठी मारते. तेव्हा मंजिरी अनन्याला भरवत असते की मीरा सध्या स्वतःचाच विचार करते, आणि हेही भरवते की अथर्व आणि वेदाचाही नाही, ते किती प्रेम करतात तिच्यावर. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करत असते की आपण काय करायचं, मला काही कळतच नाही अनन्या, मी हतबल झाली. ती रडायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की आई तू प्लीज शांत हो, आई तू प्लीज शांत हो, तू नको टेन्शन घेऊ, आणि बहिणीला आता बोलूच दे काही, ती ये आणि मी ये, ती आपलं ऐकत नाही ना, तर आपण पण तिचं ऐकायचं नाही. एवढं बोलून अनन्या तिथून चालली जाते. मीराच्या खोलीत वेदाचे पाय दाबत असते. तेव्हा वेदा बोलते, आई अगं आता माझा पाय नाही दुखत आहे, बस झालं. तेव्हा मीरा बोलते, नाही नाही, उगाचच पाय दुखत नाही आहे म्हणून खेळायची कारणं देऊ नकोस. तेव्हा वेदा बोलते, खेळण्यासाठी नाही आई, खरंच माझा पाय दुखणं थांबलं आहे. तेव्हा मीरा बोलते, बरं ठीक आहे, आराम कर. तेव्हा वेदा बोलते, आई पण तू अनन्या आत्याला का ओरडलीस, तिने नव्हतं सांगितलं अगं, मी माझीच पडली. तेव्हा मीरा बोलते की माझंच चुकलं, मी नव्हतं पाहिजे होतं ओरडायला. तेवढ्यात अंबिका येते आणि बोलते की मीरा ऐक गं. तेव्हा मीरा तिच्याकडे लक्ष देत नाही. इकडे मंजिरी मार्जरीला सांगत असते की मार्जरी, मी घरात वावटळ तयार केली, आणि त्या वावटळीत अंबिका आणि मीरा दोघी अडकतील, आणि ती वावटळ त्या दोघींना इतकी दूर नेतील, आणि एक दिवस मीरा एकटी पडेल, आणि तिला वाचवायला ना अथर्वही असेल ना अंबिकाही. इकडे अंबिका सांगत असते, मीरा ऐकतेस आहे ना तू, अगं ये ना, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ये ना थोडा बाजूला ये ना, बरं ऐक मी तुला काहीतरी करून दाखवते. तेव्हा अंबिका तिला काहीतरी शोधत असते करून दाखवण्यासाठी. तेव्हा ती बोलते, मीरा एक मिनटं इकडे बघ, हे बघ, हे कपाटाकडे बघ, मी माझ्या जादूने ते कपाटाचा दरवाजा उघडून दाखवते. तेव्हा अंबिका टिचकी वाजवते आणि दरवाजा ओपन होत नाही. तेव्हा ती मीराला सांगत असते, बघितलंस ना काय झालं, माझी शक्ती काम करत नाही अगं मीरा. तेव्हा मीरा काहीतरी बोलणार, तेवढा ती वेदाकडे बघते आणि बोलते, वेदा काढ हं चित्र, मी आलीच. तेव्हा मीरा उठून कपाटाकडे जाते. तेव्हा अंबिका बोलते की बघ ना मीरा, अगं मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, माझी एकही शक्ती काम करत नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, चुकीच्या गोष्टी केल्या ना तर असंच होत असेल कदाचित. इकडे मार्जरी मंजिरीला सांगत असते की भारावून जाऊ नकोस मंजिरी, तुला वाटतं तितकं हे कार्य सोपं नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी, मला माहिती आहे की ही नाती लवकरात लवकर तुटणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, पण मला माहिती आहे मी ते करेल, हा कालमणी लवकरच चमकेल. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा काय बोलतेस तू. तेव्हा अंबिका बोलते, आता या क्षणी तरी स्वतःचा विचार करू नकोस. तेव्हा मीरा बोलते, राग आला ना, बाबांना जेव्हा डॉक्टरची गरज आहे असं कोणी बोलतं ना, तेव्हा मलाही असंच राग येतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा पुन्हा तू तेच बोलते, मी काय सांगते तुला कळतंय का, अगं माझ्या सगळ्या शक्ती नाही, गायब झाल्या आहेत, सगळ्या शक्ती नाही आहेत माझ्याकडे. याचा अर्थ काय आहे, कदाचित मला इथून निघून जावं लागेल, कदाचित मला मुक्ती मिळेल, किंवा माझ्या शक्ती कोणीतरी बांधून ठेवल्या आहेत. हा चांगला संकेत नाही आहे मीरा, हे आपल्या दोघींसाठी चांगलं नाही आहे, कळतंय का तुला. आणि हे बघ, आत्ता घरात इतक्या विचित्र गोष्टी चालू आहेत, मी जर इथे नसेल तर एकटी काय करणार आहेस मीरा, याचा विचार केला आहेस का तू. मीरा थोडी शांत होते. तेवढ्यात मीराचा फोन वाजतो. तेव्हा वेदा फोन घेते आणि बोलते, आई बाबाचा फोन आला आहे. तेव्हा मीरा बोलते, तू फोन उचल. तेव्हा वेदा फोन उचलते. तेव्हा अथर्व तिची चौकशी करत असतो की वेदा लागलं आहे का तुला. तेव्हा वेदा बोलते की एवढं काही नाही आहे अरे. तेव्हा अथर्व बोलतो, म्हणजे लागले. तेव्हा वेदा बोलते, नाही अरे, लवकर यायची काही गरज नाही, एवढं नाही लागलं आहे मला, थोडीशी स्लिप झाली फक्त मी. तेव्हा वेदा बोलते की थांब थांब आईशी बोल. तेव्हा मीरा लगेच बघते. तेव्हा अंबिका बोलते की जा. तेव्हा वेदा बोलते, आई बोल. तेव्हा मीरा फोन घेते. मीरा काहीच बोलत नाही. अथर्वही तिकडनं काही बोलत नसतो. तेव्हा वेदा बोलते, आई बाबाचा फोन कट झाला आहे का. तेव्हा मीरा बोलते, नाही. तेव्हा वेदा बोलते, मग तू बोलत का नाही आहेस. तेव्हा मीरा बोलते, हॅलो. तेव्हा अथर्व बोलतो की ती वेदाच्या पायावर बरं आहे ना, अनन्या सांगत होती. तेव्हा मीरा बोलते, स्प्रे मारला आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मी. तेव्हा मीरा बोलते, ते मी कसं सांगणार. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, आता वेदा लहान नाही, तिच्यासमोर तरी असं बोलू नको.
तेव्हा मीरा बोलते ठेवते मी फोन. फोन ठेवल्यावर वेदा बोलते आई काय झालं आहे, बाबा रागवला आहे का? तेव्हा मीरा बोलते नाही गं. तेव्हा अंबिका येते आणि बोलते की मीरा मीरा गं अति अति होतं हे बघ नशिबाने नाती जुळली आहेत, नको असं वागूस, मी हवं तर पाय पडते तुझ्या. आपले वेदा डॉक्टर डॉक्टर खेळत असते, अंबिकाही तिथेच असते. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते काय डॉक्टर आज कोणाला चेक करायचं आहे? तेव्हा वेदा बोलते आई आणि बाबाला. तेव्हा अनन्या बोलते का गं? तेव्हा वेदा बोलते ते मला आत्या मला असं वाटते ना त्या दोघांमध्ये भांडण झाले, ते दोघं बोलत नाही एकमेकांशी आणि फोनवरही नाही बोलत. तेव्हा अनन्या बोलते की नाही गं असं काही नसतं आणि हजबंड वाईफमध्ये असं तू मेमे होत असतं. वेदा एक काम कर, तू मला चेक कर. अनन्या आणि वेदा खेळत असतात तेव्हा अंबिका बोलत असते की महागौरी माते काय चाललंय या घरात? सगळं जुळू पाहत होतं, सगळं विस्कुटूप का पाहत आहे? बाबांचं असं वागणं, माझ्या शक्ती जात आहे गेल्या, काय चाललंय? कसले संकेत आहे आणि कोण घडवतंय हे सगळं? इकडे मंजिरी मनात बोलत असते मीरा आणि अंबिकामध्ये भांडण होतंय पण टोकापर्यंत का जात नाही? तेव्हा मंजिरी बोलते का बरं असं? तेव्हा ती बोलते मीरा तिच्याशी उघडपणे भांडू शकत नाही, आता मला असं काही करावं लागेल की त्या दोघांमध्ये प्रचंड जोरात भांडण होईल आणि हा खडा मग चमकेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.